पहिलं बळ सांगितलं शास्त्रानं, ते बळ आहे सत्तेचं. सत्तेचं बळ आपल्याला माहितीये, ज्याचे एक मन आहे बघा. नाही तर सहज लोक म्हणतात बाबा कसलं का असं ना, पण सत्य पुढे शहाणपणा चलतो का नाही? हा, सत्य पुढे शहाणपणा कुणाचाच चलत नाही. हे कशाची पावर आहे? सत्तेच्या बळातली पावर आहे. आणि म्हणून आपल्याला बहुतांश करून तुम्ही टीव्ही लावित असताल, बातम्या बघत असताल, बरेचसे लोक जिकडं सत्ता आहे तिकडं, जिकडं सत्ता आहे तिकडं बरोबर जात असतात. याचा अर्थ काय? सत्तेचं बळ एवढं मोठं आहे की त्याच्या पुढे कसलाच शहाणपणा चलत नाही. आता या सत्तेच्या बळानं तुम्ही बलवान आहेत का? सत्तेच्या बळानं जे बळ मिळवण्यासाठी सगळे लोक बेजार आहेत, त्या बळानं तुम्ही बलवान आहेत का? तुकोबारायांचं या बळाबद्दलचं म्हणणं असं आहे. तुकोबाराय म्हणतात बाबा, आमच्या घरामध्ये अगदी विश्वांबर बाबांपासून हरी, मुकुंद, विटा, अगदी आमचे वडील असतील, या सर्वांचा जर विचार केला तर यांचं जीवन आपण बघितल्याच्या नंतर असं आपल्याला कुठेही पाहायला मिळत नाही की आमच्या पूर्वजांकडं कशाचं बळ होतं? सत्तेचं बळ होतं. असं कुठं पाहायला मिळालं का आपल्याला? तुकोबारायांचे वडील ग्रामपंचायतचे सदस्य होते, आजोबा कुठं आमदार खासदार होते, असं कुठं पाहायला मिळालं? कुठली तरी सत्ता होती का त्यांच्याकडं? त्याचं उत्तर असं आहे, बिलकुल नाही. आता इथं अनेक वचनी शब्द वापरलाय तुकोबारायांनी, आम्ही, म्हणून एकटे तुकोबाराय घेऊ नका. या पृथ्वी तलावर झालेले सर्व साधू संत महात्म्यांचा विचार करा. अगदी ज्ञानोबारायांपासून निळोबारायांपर्यंत सर्व साधू संत महात्म्यांचा आपण विचार करा. आपल्याला असं कुठं या संत महात्म्यांकडे सत्तेचं बळ आहे असं आपल्याला हुडकूनही पाहायला मिळणार नाही. मिळेल का? बोलोबांपर्यंत जरी पाहिलं आपण तरी यांच्याकडे सत्तेचं बळ नाही. ज्ञानोबारायांचा विचार घ्या, नाही. कुठल्याच संतांकडे सत्तेचं बळ नाही. मग सत्तेच्या बळानं तुम्ही बलवान नाहीत, मग नेमका आम्ही बळवंत कसं काय? हा प्रश्न आहे आमचा. याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. तुकोबाराय म्हणले, बाबा हे बळ असलं म्हणजेच बलवान आहे, अशातली कुठली गोष्ट आहे का? नाही म्हणले. बलवान आहात तुम्ही? हो, आम्ही बलवान आहात. मग बलवान असेल तर तुमच्याकडे कुठलं बळ हे सांगितलं पाहिजे. तुमच्याकडे बळच जर नसेल तर तुम्ही कसं काय बळवंत, आम्ही बलवान आहेत असं म्हणता? तुम्ही ज्ञानोबारायांना ऐकलं का नाही? ज्ञानोबारायांचं काय म्हणणं आहे? बळविन शक्ती बोलू नाय, बोलू नाय, बळविन शक्ती बोलू नाय. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती बोलो नाय, बळे विना शक्ती बोलो नाय. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती बोलो नाय, बळे विना शक्ती बोलो नाय. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती बोलू. ज्ञानोबारायांचं तुम्ही ऐकलं नाही का? ज्ञानोबारायांचं काय म्हणणं आहे? बळे विना शक्ती बोलू नये. बळ जर माणसाकडे असेल तर माझ्याकडे बळ आहे. आता माता माऊल्यांकडे लाडक्या बहिणीचा पैसा खूप येला जोरात. बैठकीमध्ये तुम्ही बसल्याच्या नंतर तुमच्या गळ्यात अंगावर सोन्याचा एकही अलंकार नाही आणि तुम्ही बैठकीत गप्पा मारता म्हणा, तुला माहिती का, तुला माहिती माझ्याकडे 4-5 तोळे सोनं आहे. कुठे? दाखवणं म्हणल्याच्या नंतर तिने मग म्हणावं, नाही आता जरा महागलंय, 1.5 लाखापर्यंत गेले तोळा, त्याच्यामुळे माणसात कशाला घाला. असेल तर दाखवलं पाहिजे, नुसतं मोकळं बोलण्याला काय अर्थ आहे का? मग लोक काय म्हणते, कुणाकडे बी गेलं की माझ्याकडे हे, पण कधी काही दाखवलं नाही. याच्या डोक्यावर परिणाम झालाय. असेल तर दाखवलं पाहिजे. तुकोबाराय तुमच्याकडे सत्तेचं बळ नाही आणि तुम्ही बलवान कसं काय म्हणतायत? महाराज म्हणले, जरा विचार करा. शास्त्रामध्ये एकच बळ नाही, अनेक प्रकारचे बळ आहेत. बर,
दुसऱ्या बळाचा विचार करू म्हणले. तुमच्याकडे सत्तेचं बळ नाही, आपण 4-5 बळाचा विचार करू. तुमच्याकडे सत्तेचं बळ नाही, त्याचं उत्तर आलं आमच्याकडे सत्तेचं बळ नाही. बरोबर म्हणले. तुमच्याकडे बुद्धीचं बळ आहे का? बुद्धीचं बळ हे बळ फार महत्वाचं आहे. या जगाच्या पाठीवर जेवढी जेवढी माणसं मोठी झाली असतील तर ती कशाच्या बळावर झाली असतील असं जर कोणी विचारलं तर त्याचं उत्तर आहे आपल्या बुद्धीच्या बळावर. मी नेहमी सांगत असतो, माणूस मोठा कशा नाही? त्याच्या बुद्धी नाही, त्याच्या ज्ञानानं. माणूस मोठा कशा नाही? त्याच्या बुद्धी नाही, ज्ञानानं. एकानं अंगावर चांगले कपडे घातलेले, गळ्यामध्ये सोनं जास्त आहे, बसायला गाडी आहे, घर मोठं आहे, अशी लोक समाजामध्ये मोठे होत नसतात. तर ज्याच्याकडं बुद्धी नावाचं बळ आहे ती लोक या जगाच्या पाठीवर मोठे होत असतात. बाकी अंधारात न दिसण्यासारखा त्यांचा चेहरा असू द्या, किंमत जर माणसाला कशामुळे प्राप्त होत असेल तर त्याचं नाव आहे आपल्या जवळ असणारी बुद्धी. तुकोबार आहे, तुमच्याकडे बुद्धीचं बळ आहे का? महाराज म्हणले, आता थोडं इथं भाव आपण समजून घ्यायचा आहे. तुकोबार आहे म्हणले, माझ्याकडे जर बुद्धीचं बळ असतं तर मी असं म्हटलंच नसतं. काय काय हे स्थिर राहील बुद्धी, काही अरिष्ट न येईल किमती, धरिले जाईल ते सिद्धी, शेवट तो कधी मन न कळे. काय हे स्थिर काय हे स्थिर राहील बुद्धी, काही अरिष्ट न येईल की मध्ये, धरले जाईल ते सिद्धी, शेवट तू कधी मज न कळे. तुकोबार आहे म्हणले, बाबा काय हे स्थिर राहील बुद्धी हे माझ्या वाणीतून बाहेर पडलंच नसतं जर माझ्याकडे कुठलं बळ असतं. कुठलं? कुठलं? बुद्धीचं. आणि बुद्धीच्या बळानं जेवढे जेवढे लोक या जगाच्या पाठीवर मोठे आहेत तेवढे लोक माझ्याकडे लय मोठी बुद्धीचं बळ आहे असं म्हणतात का? ज्ञानोबरायांना बोललं गेलं काय? ज्ञानाचा 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 सागर, ज्ञानाचा 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 सागर, सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा 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 सागर. मला सांगा, दुसऱ्यांना ज्ञानाचा सागर म्हणून ज्यांचं वर्णन केलं त्यांच्या उभ्या आयुष्यामध्ये कुठंतरी मी ज्ञानी आहे, मी मिळवलेले बुद्धीचं बळ हे माझं आहे, मी ज्ञानी आहे असा मोठेपणा कुठं ज्ञानोबरायांच्या उभ्या चरित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल का? नाही महाराज. मग त्यांच्याकडे असतं पण ते नाही म्हणतात. तुकोबाराय म्हणतात, बाबा बुद्धीचं बळ सुद्धा आमच्याकडं नाही, जेवढं असेल तेवढं कसं हे कमीच आहे बर का. मग बुद्धीच्या बळानं तुम्ही बलवान आहेत का? तुकोबाराय म्हणले, बुद्धीचं बळ सुद्धा आमच्याकडे नाही. आता बळ कुठले कुठले झाले बोलत चला, बोलत चला. तुम्ही बोलले पाहिजे, तुम्हाला कीर्तन कळालं पाहिजे. पहिल्या बळाचा विचार केला. पहिलं बळ सत्तेचं बळ होतं. सत्तेचं बळ तुकोबाराय म्हणले आमच्याकडे आहे का? सांगा म्हणाव, तुम्हीच गार लागायले 11 पर्यंत जिकडं तिकडं. काय बळ आमच्या बळ आहे बसण्याचं, तोपर्यंत सांगा. बुद्धीचं बळ आहे का? नाही. त्याच्यानंतर संपत्तीचं बळ, आता सत्तेचं बळ आहे का? नाही. आणि त्याच्यानंतर तिसरं बळ आहे, त्याचं नाव आहे संपत्तीचं बळ. आता लक्षात ठेवा, अजून एका बळाचा विचार करायचा आणि पुढे चालायचं. तुकोबाराय आमचा तुम्हाला प्रश्न आहे, तुमच्याकडं संपत्तीचं बळ आहे का? तुम्ही बलवान म्हणलात. आता हे बळ लय महत्वाचं आहे बरं का. आता ह्या बळाची सुद्धा किंमत, हे बळ कुणाकडे सुद्धा जाईल बेजार न होता. 1 नंबर लाडकी बहीण योजना, महिन्याला पैसे खात्यावर. संपत्तीचं बळ फार महत्वाचं आहे. या बळानं बळवान आहेत का?
आता हे बळ फार महत्वाचं आहे बरं का तुमच्या सगळ्यांसारखं। या जगाच्या पाठीवर जीवन जगत असताना खरी जर किंमत आणि खरा जर मान कोणाला असेल तर तो श्रीमंताला आहे। धनवंताला गी मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी। धनवंताला गी सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी। धनवंताला गी सर्व मान्यता आहे सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी। धनवंताला गी सर्व मान्यता आहे जगी, हो धनवंताला गी सर्व मान्यता आहे। या जगाच्या पाठीवर ज्याच्याकडे धन आहे त्याला सगळ्याच लोक राम राम करत असतात, त्याला किंमत असते। मी पुढे जाऊन सांगेन आपल्याला याच्या की एखाद्या व्यक्तीजवळ असणाऱ्या धनाला सगळे लोक राम राम करतात, त्या व्यक्तीला राम राम करतात असं मनात सुद्धा आणू नका। एखाद्या व्यक्तीजवळ असणारं धन, या धनाला सगळे लोक नमस्कार करत असतात। त्याची सर्व ही देती मानवता, देती मान्यता त्याचे सर्व ही, देती मान्यता त्याचे सर्व ही। श्रीमंता घराचे द्वार, त्याचे सर्व ही देती मान, त्याची सर्व ही देती मान, त्याची सर्व ही देती मान। ओ श्रीमंता घरचे द्वार, त्याची सर्व ही देती मान, त्याची सर्व ही देती मान, त्याची सर्व ही देती मान। श्रीमंताच्या घरचे श्वान त्यासे सर्व हे देते। श्वान कळत नसलं तर वाव वाव ज्याचा आवाज आहे श्वान, याचा अर्थ काय? कुत्र। तुम्हाला सांगतो श्रीमंताच्या घरच्याला त्याला मान मिळेल, त्याच्या बायकोला मिळेल, त्याच्या पोराला काय, त्याच्या दारात भुकणाऱ्या कुत्र्याला सुद्धा मान आहे। कशामुळं? श्रीमंतीमुळं। या जगाच्या पाठीवर जी लोक श्रीमंत आहेत त्यांना लोक नमस्कार करतात, त्यांना लोक राम राम घालतात। गरीब असू द्या, गरीबाला कोणी विचारायला तयार नाही। बघा तुम्ही, श्रीमंताच्या घरचं कुत्र जरी मेलं, आमदार खासदाराच्या घरचं कुत्र मरू द्या, कुत्र आमदार खासदाराच्या घरचं कुत्र जरी मेलं तर त्याची हेडलाईन मध्ये बातमी येते, भारत देश कृषी प्रधान देश आहे, या देशामध्ये दररोज कितीतरी शेतकरी फाश्या घेऊन औषध पिऊन मरतात, पण पेपरच्या एका कोपऱ्यात सुद्धा त्या शेतकऱ्याची बातमी येत नाही का? गरीब आहे शेतकरी। या जगाच्या पाठीवर किंमत जर कशाला असेल तर ती कशाला आहे? धनाला। जे लोक धनवंत आहेत, ज्यांच्याकडे संपत्तीचं बळ आहे, त्यांच्या पुढे सगळे लोक झुकत असतात। कशाच्या बळापुढं? संपत्तीच्या।